नमस्कार मंडळी, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. मंडळी, दारू सोडवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत जालिम असा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. विनंती इतकीच, व्हिडिओ नीट काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा आणि आपला फायदा करून घ्या. तुमचेही कोणी जवळचे नातेवाईक व्यक्ती असतील जे दारूच्या आहारी गेलेले असतील, त्यांना दारूचं व्यसन असेल, त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की आवर्जून पोहोचवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला, लगेच तुम्हाला सांगतोय की दारू सोडवण्यासाठीचा एक फायदेशीर असा उपाय. मंडळी, काळजीपूर्वक ऐका हा, की दारू माणसाचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकते. हे जीवन एकदाच आहे आणि हेच जीवन जर दारू पिण्यामध्ये वाया गेलं तर जगण्यामध्ये आणि जन्माला येऊन काय फायदा. मंडळी, खरं तर आपण बऱ्याचदा ऐकतो की माझा मित्र फार चांगला होता, परंतु दारू पिण्यामुळे तो वाया गेला. अनेकदा आपण ऐकतो की हा माझा नातेवाईक फार चांगला माणूस होता, परंतु दारूमुळे तो गेला, तो वाया गेला किंवा तो देवाघरी गेला, असं अनेकदा आपण उद्गार काढतो. बघा, आपलं कर्म चांगलं असतं, कर्तृत्व चांगलं असतं, सगळं काही व्यवस्थित असतं, परंतु ते व्यसन आपल्याला कुरतडून नष्ट करून टाकतं. आपलं अस्तित्व मिटवतं, आपल्या मुलाबाळांना पोरकं करतं, आपल्या बायकोच्या कपाळावरचं कुंकू पुसतं. बघा, हे व्यसन किती वाईट असतं आणि हेच व्यसन आज आपल्याला टाळायचं आहे. आणि त्याच्यासाठी खास मंडळी काळी तिडकीनं हा व्हिडिओ बनवतोय. अत्यंत उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे की दारू नेमकी कशी सोडवायची. फार प्रभावशाली हा उपाय. मंडळी, स्वतः मी अनेकांसोबत, काही लोकांसोबत हा प्रयोग करून बघितलेला आहे. फरक मात्र 100% नाही, परंतु 80% तरी पडलेला आहे. 10 पैकी 8 लोकांना तर 100% हमखास फरक जाणवणार, मी तुम्हाला खात्री देतोय. व्हिडिओ बघा, सांगतो तुम्हाला आता दारू सोडवण्यासाठीचा तो उपाय. 2 आपल्याला आंबे घ्यायचे आहेत. आता आंबे उपलब्ध होणार नाहीत, सीझन मध्ये आपल्याला 2 आंबे घ्यायचे आहेत. आणि ते आंबे नैसर्गिक पद्धतीचं जे झाड असतं, म्हणजे ज्या झाडाला कलम वगैरे केलेलं नाही, अशा झाडाचे 2 आंबे घ्यायचे आहेत. पिकलेले आंबे घ्यायचे आहेत. बघा मंडळी, खरं तर रस्त्याच्या बाजूला किंवा कुठेतरी अडखळणीच्या ठिकाणी ते आंब्याचं झाड असतंच, मोठं झाड असतं. आणि त्या झाडाचे ते देशी आंबे घ्यायचे आहेत, 2 लहान आंबे, आणि ते आंबे आपल्याला घरी आणायचे आहेत. आता हा उपाय करण्यापूर्वी सर्वांना मी एक सूचना करतोय किंवा सर्वांना एक विनंती करतोय की हा उपाय कोणावरतीही जबरदस्तीने करू नका. जर समोरच्या व्यक्तीची दारू सोडवायची इच्छा असेल तरच त्याच्यासोबत करा. कुणाशीही जबरदस्ती करू नका. ज्याचं त्याचं आयुष्य कसं जगायचं आणि काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणून सांगतोय, कुणावरती जबरदस्ती करू नका. खरं तर अनेक स्त्रिया आहेत, अनेक मुलं आहेत की या त्रासाला ते कंटाळलेत. कुटुंबातला मुख्य व्यक्ती दारूच्या आहारी गेलाय किंवा कुटुंबामधला तरुण मुलगा दारूच्या आहारी गेलाय. मंडळी, होतं काय याचे परिणाम अख्ख्या कुटुंबावरती कसे होत आहेत तुम्हाला सांगतो. अख्खी कुटुंब उद्ध्वस्त निघालेली आहेत. अनेक घटस्फोट अशा या दारूच्या व्यसनामुळे झालेले आहे. अक्षरशः हे सगळं काही गंभीर परिणाम आहेत ना, हे बोलत असताना माझी सुद्धा जीभ अडखळते. अक्षरशः किरकोळ विषय, परंतु या विषयामधून वाद इतका उद्भवतो की अग्नीच्या साक्षीने 7 फेरे, 7 जन्मासाठी 7 देईन असे फेरे घेतलेली बायको सुद्धा कोर्टामध्ये जाऊन घटस्फोट देते, आपल्या नवऱ्याला सोडून टाकते या दारूच्या व्यसनामुळं. बघा किती गंभीर हे व्यसन आहे. मुलांचं करिअर, मुलांच्या अभ्यासामध्ये जर घरातला मुख्य व्यक्ती आपला वडीलच दारू पित असेल तर मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, त्यांचे आयुष्य वाया जातात. फार भयंकर आहे. म्हणून तुम्हाला सुरुवातीलाच मी बोललो की ज्याला कोणाला दारूचं व्यसन आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तुमच्या जर जवळचा कोणी मित्र, नातेवाईक किंवा इतर कोणीही असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तो जर दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेला असेल तर त्याला ही माहिती नक्की द्या की हे व्यसन आपण कसं सोडवायचं. बघा, अनेकांना वाटतही असतं, स्वतःला लाज वाटते, वाईट वाटतं, समाजामध्ये आपली इज्जत कमी होते, हे सुद्धा त्याला समजतं. परंतु छोट्याशा चुकीमुळे त्याला एकदा लागलेलं ते व्यसन असतं आणि ते व्यसन याची मात्र आयुष्यभर पाठ सोडायला तयार नसतं. घडतं असं की कोण्यातरी मित्रांच्या संगतीने
तो त्या दारूच्या घोटाला स्पर्श करतो आणि पुढे त्याला मात्र व्यसनच लागून राहतं. त्याला त्याच्याशिवाय राहवत नाही. दारू पिल्याशिवाय चैन पडत नाही. अगदी तो बेचैन होऊन जातो. अक्षरशः मंडळी, घडतंय काय? आपल्याला घरचे बोलतायत, बायको खवळते, बायको वैतागते, मुलांच्या अभ्यासावरती परिणाम होतोय, कुटुंबामध्ये चिडचिड होतीये. हे सगळं काही त्या माणसाला जाणवतं, परंतु दारू नाही पिली तर त्याला मात्र चैन पडत नाही. तो बेचैन होऊन जातो. त्यालाही कधी कधी वाटतं की ही दारू सोडावी, परंतु ती दारू त्याला मात्र कधी सोडत नाही. असं घडतं. म्हणून दारूला सोडवण्यासाठी खास प्रभावशाली एक उपाय नक्कीच तुम्हाला सांगतोय. मंडळी, थोडासा हा उपाय सांगण्यासाठी वेळ लागला, त्याच्याबद्दल क्षमस्व, तुमची माफी मागतोय. कारण दारूचे दुष्परिणाम सांगणं हेही तितकंच महत्वाचं. नाहीतर तुम्ही बोलाल दारू सोडवण्यासाठीचा तो उपाय सांगायच्या अगोदरच बाकीची काय फालतूक बडबड लावली आहे. सो असू द्या, माफी मागतो आणि आता लगेच तो उपाय तुम्हाला सांगतोय. मंडळी, देशी आंबे घ्यायचे आहेत आपल्याला 2. त्या आंब्याची साईज ही लहान असते, आकाराने ते आंबे लहान असतात आणि त्या झाडांना कुठल्याही प्रकारचं कलम वगैरे केलेलं नसतं. तर असे आपल्याला 2 आंबे घ्यायचे आहेत. कधी कधी मार्केटमध्ये सुद्धा ते आपल्याला उपलब्ध होतात, परंतु त्या सीझन मध्ये ते आपल्याला उपलब्ध होतात. तर ते 2 आंबे घ्यायचे आहेत. बघा, तुम्हाला जर खरंच दारू सोडवायची असेल तर स्वतःचे स्वतः हा उपाय नक्की करून बघा. 2 आंबे घ्यायचे आहेत आणि आगीवरती म्हणजे जाळावरती ते आंबे आपल्याला भाजायचे आहेत. मग चुलीमध्ये वगैरे आपण ते 2 आंबे भाजू शकतोय. किंवा चुलीमध्ये आता सगळीकडे कसं आहे, शेगड्या गॅस वगैरे आहेत, थोडी प्रगती झाली, त्याच्यामुळं आपल्याला गॅसवरती ते आंबे भाजायचे नाहीत. लक्षात ठेवा, काळजीपूर्वक ऐका. ते आपल्याला जाळावरती किंवा आगीमध्ये भाजायचे आहेत. आता तुमच्याकडे जर गॅस असेल तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही गॅसवरती तवा वगैरे ठेवू शकता आणि त्याच्यावरती हे 2 आंबे आपण भाजू शकतोय. बघा, आणि काय करायचं, आपल्याला पूर्णपणे ते आंबे भाजून झाल्यानंतर ते आंबे आपल्याला खायचे आहेत. जसं आपल्याला सहन होईल, जसं आपण खाऊ शकू त्या पद्धतीने ते आंबे तुम्ही खायचे. बघा, 100% परिणाम याचा असा होतोय की तुमच्या मनामध्ये पुढे दारू पिण्याची सहसा इच्छा निर्माण होणार नाही. आणि जरी त्या व्यक्तीला वाटलं की दारू प्यावी, दारू पिण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये जशी निर्माण होईल तसं त्याचं डोकं दुखायला लागेल, डोकेदुखी थोडीशी होईल. आणि जर समजा हा उपाय केल्यानंतरही तुम्ही जर दारू पिलातच तर मात्र थोडीशी जास्त डोकेदुखी होईल, परंतु हमखास रिझल्ट येईल की तुमची दारू नक्कीच सुटेल. विनंती इतकीच की स्वतःच्या जबाबदारीवरती हा उपाय करून बघा. जास्त काही होणार नाही, फक्त किंचितशी डोकेदुखी होईल. आता तुम्हाला सांगतोय की हा उपाय करणं किती गरजेचं आहे. आणि दारू सोडवण्यासाठी आज लोक कितीतरी अतुनात प्रयत्न करत आहेत, डॉक्टरांकडे जात आहेत, वैद्यांकडे जात आहेत, हजारो रुपये खर्च करत आहेत, परंतु त्याचा काही असर पडत नाही. हा एकदम आयुर्वेदिक असा उपाय तुम्हाला मंडळी मी सांगितला. बघा, काळजी इतकीच घ्यायची, ते जे आंबे आहेत तर ते आंबे पिकलेले असावे किंवा त्याला पाड लागलेला आपण म्हणतोय तर तशा पद्धतीचे ते आंबे असावेत. आणि कुठल्याही इतर व्हरायटीचे आंबे आपल्याला घ्यायचे नाहीत, कुठलेही अद्ययावत आंबे घ्यायचे नाहीत, तर ते देशी आंबे घ्यायचे आहेत. सांगितल्याप्रमाणे नक्की तुम्ही उपाय करून बघा. जेव्हा जेव्हा तुम्हाला इच्छा होईल दारू पिण्याची तेव्हा तेव्हा हा उपाय एकदा करून बघा. 100% रिझल्ट येईल. मी काही लोकांवरती हा प्रयोग करून बघितलेला आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय. खरंच अंतकरणापासून फार म्हणजे फार काळी तिडकीने हा व्हिडिओ बनवतोय. तशा कमेंट मला आल्या. खरं तर आपलं श्री स्वामी आज्ञा हे चॅनल सुरू झालेलं आहे. चुकून माझा एका व्हिडिओमध्ये नंबर गेला, त्यावेळी अनेक महिला अगदी व्याकुळ होऊन बोलत होत्या, माझ्या पतीला दादा दारूचं व्यसन आहे, काहीही करा, मी देवाला प्रार्थना करते, हे करते ते करते, परंतु त्यांचं व्यसन सुटत नाही. मंडळी, खरंच एक रामबाण उपाय आज तुम्हाला सांगितलेला आहे. विनंती इतकीच, हा उपाय नक्कीच करून बघा. मंडळी, तुम्हाला हमखास फरक जाणवेल, हमखास 100% फरक जाणवेल. तर चला, फक्त ओळख ठेवा की मी हा सांगितलेला उपाय तुम्हाला फायदेशीर ठरतोय की नाही. 100% नंतरही आपले व्हिडिओ आवर्जून बघत चला. खरं तर माझे व्हिडिओ तुम्ही बघावेत आणि मला त्याच्यातून लाखो रुपये मिळावेत, हा माझा मुख्य हेतू आहे. नक्कीच लोकांमध्ये काहीतरी बदल घडावा, दुर्मिळातली दुर्मिळ माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी, ह्याच हेतूने माऊली हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर मंडळी, तुम्हाला अजून एक सांगायचं की आपलं एक दुसरे चॅनल आहे माझ्याच नावाने,
सावता रणदिवे टॉक्स मराठी या नावाने दुसरं ते चॅनल आहे आणि ते मुख्य जुनं चॅनल आहे. 48 ते 50 हजाराच्या दरम्यान सबस्क्रायबर आहेत. तिथे नक्कीच जावा आणि तिथलेही व्हिडिओ आवडले तर नक्कीच मला कमेंट रिप्लाय करून सांगा. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अजून काही अडचणी असतील नक्की कमेंटमध्ये विचारा.